बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं तर महागठबंधनला अपयशाला सामोरं जावं लागलंय। महागठबंधनच्या या अपयशानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली आहे। एकदम महाराष्ट्र पॅटर्न असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय, बिहार विधानसभा निवडणुका निकालानं धक्का बसण्याची गरज नाही। निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा काही निकाल लागणं शक्य नव्हतं। एकदम महाराष्ट्र पॅटर्न। जी आघाडी सत्तेवर येण्याची खात्री होती त्यांना 50च्या आतच संपवलं, असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय। संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील आजच्या या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत म्हटलंय की पराभव झालाय हे मान्य करायला हवं, पण भाजपनं सत्तेचा केलेला गैरवापर सगळ्यात महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यासाठी लावलेला उशीर हा महत्त्वाचा मुद्दा ठरला। काँग्रेस व तेजस्वी यादव यांच्या राजदचं जागा वाटप अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होतं। राहुल गांधींच्या मतचोरी विरोधातील यात्रेवेळीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करायला हवं होतं। कुठे ना कुठे काँग्रेस राजद या निवडणुकीत कमी पडले हे मान्य करायला हवं, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे। जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं, परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे। मी म्हणणार नाही की तेवढ्याच याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच, पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे। काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। दरम्यान मतमोजणीचे सुरुवातीचेच कल पाहता एनडीए आघाडी आणि महागठबंधन पिछाडीवर होतं। गेल्या वर्षी महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता। अगदी तशीच परिस्थिती बिहारमध्येही दिसत असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचाच उल्लेख खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलाय। त्यामुळे आता बिहारसह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। याबद्दलच्या सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।